नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सब आणि आज आपण आलो आहे बदलापूरपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका अशा हॉटेलमध्ये ज्याचं वातावरण पूर्णतः वेगळं आहे. स्वयंपाक फॅमिली रेस्टॉरंट. आणि या हॉटेलमध्ये शिरताच मी पाहिलं ते प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं हसू, कारण तिने आतमध्ये काहीतरी असं पाहिलं होतं. काय झालं? अरे वा, असं सिस्टम आहे. मस्त आहे ना. ही समोर तुम्ही पाहताय ती आहे भारतीय बैठक, आणि बाकी तर तुम्ही बघताय, तुम्हाला डायनिंगसुद्धा अवेलेबल आहे. हे हॉटेल इतक्या निसर्गरम्य वातावरणात, त्यात हॉटेलच्या आतमध्ये लावलेली झाडं आणि इथलं वातावरण, वारली पेंटिंग, हे इतकं ऑथेंटिक वाटतं ना. हॉटेलचं वातावरण छान आहे. स्वागतासाठी अशी फुलं ठेवली आहेत. येतो ह्या बाजूला, पण पहिल्यांदा आत आलो. आता मी वाट बघतोय. ॲक्च्युली प्राजक्ताने थालीपीठ ऑर्डर केलं आहे. मी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो आहे. मला थालीपीठ फारसं आवडत नाही असं आहे, पण मी माझ्यासाठी ऑर्डर करतो आहे. मेनू भारी एकदम. याच्यानंतर पोटात जितकी जागा आहे तेवढंच मागवायचं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नीट मेनू सर्च करायला लागलो. प्राजक्तासुद्धा मेनू बघत होती माझ्यासाठी. मिसळ पाव दे. बटर मसाला, अंडा करी, कोळंबी फ्राय. जातो काय मस्त हॉटेल आहे, बसून झोपून जायचं, जेवायचं आणि लगेच झोपायचं. आणि सगळ्यात अगोदर आलेली आहे प्राजक्ताची ऑर्डर, थालीपीठ. मी पण टेस्ट करतो म्हटलं आणि एक घास लगेच घेतला. सो बघूया कसं वाटतंय. मस्त आहे, आवडलं, छान आहे. त्याच्यासोबत खाऊ, तिखट आहे. आता मात्र मला हे गरम गरम थालीपीठ आवडलेलं आहे. तर आता मी प्राजक्ताला कसं सांगू की मला खावंसं वाटतं. जाऊ द्या, तिने ऑर्डर केली आहे, मी आपली दुसरी ऑर्डर केली आहे, ती खाईन. हिला खाताना बोललेलं अजिबात आवडत नाही, कारण ती एकदा खाण्यात मग्न झाली की बघताय तुम्ही, अजिबात काहीच बोलत नाही. दही, ठेचा आणि थालीपीठ मस्त ताव मारते. नशीब हिचं थालीपीठ संपण्या अगोदरच आलं मिसळपाव, नाहीतर तिचं थालीपीठ संपलं असतं तर सगळा ताव माझ्या मिसळपाववर मारला असता हिने. अरे वा, रस्सा पहिले जाणून दिला दादांनी. प्राजू, जाणवतंय का तुला, पाव बघ कसे दिलेत मिसळपावला पहिल्यांदा. पावभाजीला देतात तसे. अप्रतिम. खूप तेवढं नाही लागणार आहे मला. लागल्यानंतर ठेवून देतील. पळी दिली असती तर जरा बेटर पडलं असतं है ना. त्यासाठीच असेल, पण हा तुमचा लिमिटमध्ये. सुपाचा चमचा घे ना. बस प्राजू, संपलं जे. होय, संपलं. पोट भरले, जीभ नाही भरत. सॉरी, मन नाही भरत. रस्सा बाकी अजून, रस्सा होतीच पण ओतला ना, बघ ना, बादली भर. मस्त हॉटेल आहे मित्रांनो, स्वयंपाक फॅमिली रेस्टॉरंट. आणि नक्की या, आठवणीने या. जेव्हा असं खाली भारतीय बैठक हवी आहे. ऑफकोर्स आम्ही आता काय नॉनव्हेज ट्राय नाही केलं, कारण सध्या नॉनव्हेज खात नाही. पण जेव्हा नॉनव्हेज खायला सुरू करेन तेव्हा नॉनव्हेज कसं आहे त्याच्याबद्दल पण रिव्ह्यू देईन तुम्हाला. कसा आहे चहा? एकदम आपण घरात बनवतो तसं आहे. चला, धन्यवाद. थँक्यू.
चला भेटू. आणि जेवण वगैरे बनवायला कोण आहे? सगळे महिला वर्ग आहे. ओके. हो सगळं घरगुती टाईप जेवण आहे खरंच. आवडलं मला. ओके चलो बाय. काय बडीशेप आई बनवते तशी भाजलेली मीठ लावून भाजतात ना. मग नक्कीच येतील सगळे नाही का. सगळ्यांना आईची आठवण येईल भाजलेली बडीशेप. इकडून बदलापूरला जायला आहे रस्ता आणि इकडून पुढे तुम्ही ते जे जेजुरीचं काय बोलतं खंडेरायाचं मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे ना बदलापूरमधलं, तिकडे जायला रस्ता आहे. आणि हे हॉटेल त्याच्यामध्ये आहे. ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला बोर्डवर दिसेलच. नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहेत. माझा व्लॉग बघून या हॉटेलला जाणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन टाकतोय, आवर्जून जा. मी इथे आहे आणि फार सुंदर असा माहोल आहे बाहेर.